नमस्कार, मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नवीन जे काही फॉर्म आहेत तर ते आता आपल्याला नारी शक्ती दूत ॲपवरती भरता येणार नाहीत. याच्यासाठी महिला बाल विकास विभागाने पोर्टल लॉन्च केलेलं आहे. या पोर्टलवरती आपल्याला हे फॉर्म भरावे लागणार आहेत. या पोर्टलवरती ज्या वेळेला आपण फॉर्म भरायला जातो तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपले खाते उघडावे लागते, म्हणजेच अर्जदाराचे लॉग इन करावे लागते. तर या संदर्भातली माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की हे जे काही पोर्टलवर अर्ज भरण्या अगोदर अर्जदाराचे जे लॉग इन आहे तर ते कशा पद्धतीने करायचे आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ लाईक करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करू. नवीन अर्ज आपण आपल्या मोबाईलवरून देखील भरू शकतो. यासाठी आपल्या मोबाईल स्क्रीनवरती ladkibaheen.maharashtra.gov.in ही वेबसाईट सर्च करायची आहे. ही वेबसाईट सर्च करू शकतो आपण किंवा याची जी काही लिंक आहे तर ती सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेथून पण आपण त्या लिंकद्वारे या वेबसाईटवरती जाऊ शकता. या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला या योजनेसाठीचा नवीनचा जो काही अर्ज आहे तर तो भरता येऊ शकतो. हा अर्ज भरण्यासाठी ही जी काही वेबसाईट आहे तर ती आपण आपल्या फोनवरून सर्च करायची आहे. ही वेबसाईट सर्च केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल. त्या 3 रेषा आहेत त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली 4 नंबरला अर्जदार लॉग इन हा ऑप्शन येतो. हा ऑप्शन आपल्यासमोर अशा पद्धतीने ओपन होतो. तर याच्यामध्ये क्रिएट अकाउंटवर आपण क्लिक केलं तर तिथं आपला सगळं माहिती भरण्यासाठीचा इंटरफेस ओपन होईल. याच्यामध्ये फुल नेम ॲज पर आधार कार्ड इन इंग्लिश, म्हणजे इंग्रजीमध्ये आपल्याला आधार कार्डवर जसं नाव आहे तसं नाव इथं टाकायचं आहे. पहिल्यांदा इथं मी लाभार्थ्याचं पूर्ण नाव टाकून घेते. त्याच्यामध्ये नाव आपण पूर्ण टाकलेलं आहे. नाव टाकून झाल्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे. शक्यतो आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल नंबर आपण जर टाकला तर आपल्याला मेसेज वगैरे येण्यामध्ये कोणतीही अडचण राहत नाही, कारण याच्यामध्ये OTP आपल्याला लागतो. याच्यानंतर खाली पासवर्ड विचारलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 8 अंकी पासवर्ड टाकायचा आहे. या पासवर्डमध्ये एक कॅपिटल अक्षर, एखादं स्पेशल कॅरेक्टर, काही आकडे, काही स्मॉल लेटर अशा पद्धतीने आपण हा पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. या पासवर्डनंतर हाच पासवर्ड पुन्हा आपल्याला खाली कन्फर्म करावा लागणार आहे. म्हणजे जो काही वरती पासवर्ड आपण तयार केलेला आहे तर तोच पासवर्ड आपल्याला पुन्हा खाली टाकावा लागणार आहे. जो पासवर्ड आपण टाकणार आहे तर तो पासवर्ड आपल्याला वेळोवेळी या अकाउंटला लॉग इन करताना गरजेचा आहे. त्यामुळे तो पासवर्ड आपण कुठल्या तरी पेजवरती वगैरे लिहून ठेवला तर आपल्याला पुन्हा अडचण येणार नाही. तर जो वरती आपण पासवर्ड टाकलेला आहे तोच पासवर्ड आपण खाली टाकून तो पासवर्ड कन्फर्म करून घेणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यापुढं खाली आहे डिस्ट्रिक्ट. डिस्ट्रिक्टमध्ये आपण पुढं ॲरोवर क्लिक केल्यानंतर या वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट इथं ओपन होतील. आपली जी डिस्ट्रिक्ट असेल ती त्यामध्ये सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर सिलेक्ट तालुका, त्याच्यामध्येही ॲरोवर क्लिक केल्यानंतर हे वेगवेगळे तालुके आपल्यासमोर येत आहेत. या तालुक्यांमध्ये आपला जो तालुका असेल त्याच्यावरती क्लिक करून त्याच्यापुढं आपल्याला जे काही व्हिलेज आहे तर ते सिलेक्ट करावं लागेल. याच्यामध्ये पासवर्ड टाकताना कन्फर्म करताना माझ्याकडून थोडंसं आकडा मिस झाला होता तर तिथं ते लाल अक्षरात दिसून येतं आहे. तर पासवर्ड आपण व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. यानंतर व्हिलेज सिलेक्ट करायचं आहे. व्हिलेजवरती क्लिक केल्यानंतर इथं त्या तालुक्यातील सर्व गावे येतात. यापैकी आपले जे गाव असेल तर ते आपण सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये गाव सिलेक्ट केल्यानंतर खाली म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा काउन्सिल असा एक ऑप्शन आहे. पुढं सिलेक्ट केल्यानंतर तिथं आपल्याला वेगवेगळे जे काही म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे जे कॉर्पोरेशन आहेत तर ते समोर येत आहेत. आपल्याला लागू नसेल तर खाली नॉट ॲप्लिकेबल हा ऑप्शन आहे. आपण गावात राहत असल्यामुळं आपण नॉट ॲप्लिकेबल या ऑप्शनवरती क्लिक केलेलं आहे. महानगरपालिकेमध्ये आपण नॉट ॲप्लिकेबल हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे. त्यानंतर अधिकृत व्यक्ती याच्यावरती क्लिक केल्यानंतर तिथं सगळ्या अधिकृत व्यक्ती येतील. जनरल वुमेन, क्लस्टर रिसोर्स पर्सन म्हणजे CRP, अंगणवाडी वर्कर, ग्रामसेवक किंवा आशा सेविका याच्यापैकी जे लागू असेल तर ते आपण सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर अटी आणि शर्ती आहेत त्याच्यावरती क्लिक केलं की या ज्या काही अटी आणि शर्ती आहेत तर त्या आपल्याला स्वीकारावरती क्लिक करून ह्या स्वीकार करायच्या आहेत. अटी आणि शर्तीच्या समोरचा जो कॉलम आहे, छोटा ब्लॉक आहे तर तो ब्ल्यू कलरमध्ये त्याच्यामध्ये बरोबर चिन्ह येईल. त्यानंतर खाली आपल्याला तिथं जो आलेला आहे तो कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा व्यवस्थित टाकायचा आहे आणि त्यानंतर साइन अप करा याच्यावरती क्लिक करायचं आहे. साइन अपवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला OTP येईल. हा OTP आपला जो काही आधारला लिंक मोबाईल नंबर आहे तर त्याच्यावरती जाईल. हा OTP आपल्याला 4 अंकी मिळणार आहे. हा 4 अंकी OTP टाकून आपल्याला तो व्हेरीफाय करावा लागेल. हा 4 अंकी OTP आपण इथं टाकून घेणार आहे. हा OTP टाकल्यानंतर आपल्याला खाली पुन्हा कॅप्चा विचारलेला आहे.
कॅप्चा टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP याच्यावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTPवरती क्लिक केल्यानंतर आपलं जे काही अर्जदाराचं लॉगिन आहे तर ते यशस्वी होऊन जाईल. तसा वरती लॉगिन सक्सेस म्हणून मेसेज येतो आपल्याला. त्यानंतरचा हा जो काही इंटरफेस आहे तर पुन्हा पहिल्यासारखा इंटरफेस इथं ओपन होतो. त्याच्यामध्ये लॉगिनच्या खाली मोबाईल नंबर, पासवर्ड, कॅप्चा आणि खाली रिफ्रेश आणि त्याच्याखाली लॉगिन असा ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतो. तर याच्यामध्ये आपल्याला पुन्हा आपला जो काही मोबाईल नंबर आपण रजिस्टर करण्यासाठी टाकला होता तर तो टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर आपल्याला पासवर्डच्या कॉलममध्ये आपण जो 8 अंकी पासवर्ड बनवला होता तर तो पासवर्ड टाकायचा आहे. पुढे जे डोळ्याचं चिन्ह दिसतंय त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण टाकलेला पासवर्ड आपण पाहू शकतो. पासवर्ड टाकून झाल्यानंतर खाली 6 अंकी जो कॅप्चा आहे तर तो कॅप्चा टाईप करायचा आहे. कॅप्चा टाकून घेतल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन सक्सेस असा वरती मेसेज येईल. लॉग इन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल. तर याच्यामध्ये ज्या उजव्या साईडच्या कोपऱ्यामध्ये 3 रेषा आहेत तर त्या रेषांवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढचा जो काही ऑप्शन आहेत तर ते ओपन होणार आहेत. याच्यामध्ये ॲप्लिकेशन सबमिटेड, त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशा पद्धतीची सर्व माहिती या पेजवरती आपल्याला पाहायला मिळते. 3 रेषांवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला स्कीम, ॲप्लिकेशन मेड अर्लियर, प्रोफाईल, लॉगआउट आणि ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशा पद्धतीचे ऑप्शन पाहायला मिळतात. यापैकी जो पहिला ऑप्शन आहे ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यावरती आपल्याला नवीन अर्ज भरण्यासाठी क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आधार कार्ड आपल्याला मागितलं जाईल. ज्या लाभार्थ्याचा आपल्याला फॉर्म भरायचा आहे तर त्या लाभार्थ्याचं इथं आधार नंबर आपल्याला टाकावा लागेल आणि खाली कॅप्चा टाईप केल्यानंतर व्हॅलिडेट आधार याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा जो काही नवीन फॉर्म भरायचा आहे तर तो आपल्यासमोर ओपन होईल. प्रत्येक वेळेस नवीन अर्ज भरताना आपल्याला आधार नंबर विचारला जाईल. आधार नंबर टाकून आपण जो काही कॅप्चा आहे तो टाकून हे व्हॅलिडेट करून घेऊन नवीन अर्ज भरू शकतो. तर अशा पद्धतीने कोणतीही सर्वसामान्य महिला किंवा आशा वर्कर, अंगणवाडी सेविका जे अधिकृत व्यक्ती दिलेले आहेत तर ते आपलं अकाउंट ओपन करून त्याच्याद्वारे लॉग इन करून लाभार्थी महिलांचे अर्ज भरू शकतात. उर्वरित ज्या महिला आहेत तर त्यांनी 31 ऑगस्ट 2024 पूर्वी या पोर्टलवरती आपलं अर्जदार लॉग इन करून याच्यामध्ये आपला अर्ज या योजनेसाठी भरायचा आहे. व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.